हे करा करा. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. नमस्ते. हां, तर आज आपण काय बघणार आहोत? असहकार चळवळ याविषयी काय करणार आहोत? आपण माहिती घेणार आहोत. तर मला सांगा, राष्ट्रपिता म्हणून आपण कोणाला ओळखतो? मला महात्मा गांधी. महात्मा गांधी. अगदी बरोबर आहे. तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींनी काय केलेले आहे? वेगवेगळे काय केलेले आहेत? त्यांचे आपल्याला सहकार्य लाभलेले आहेत. आणि यांच्यासोबत कोण कोण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोण कोण सहकार्य केलेले आहेत? सुभाषचंद्र बोस. हां, भगतसिंग. हां, सांगा मॅडम तुम्ही. जरा करा. राणी लक्ष्मीबाई. हां, अगदी बरोबर. भगतसिंग, राजगुरू. हां, अगदी बरोबर आहे. तर या सगळ्यांनी काय केलेलं आहे? आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी आपले प्राणांचे योगदान दिलेले आहे. तर मला सांगा, गांधीजींनी दिलेली त्रिसूत्रे सत्य, अहिंसा, सत्याग्रह 1920 ते 1940 हा सत्याग्रह गांधी युग म्हणून काय केला जातो? ओळखला जातो. 1920 ते 1940 1920 ते 1940 हा युग काय केला जातो? गांधी युग. हा काळ गांधी युग म्हणून काय केला जातो? ओळखला जातो. तर मला सांगा, महात्मा गांधीजी हे काय महात्मा गांधीजींनी काय केलेले? दक्षिण आफ्रिकेतील वकिलीच्या निमित्ताने काय केलेले? तिथं महात्मा गांधी 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेला गेले होते आणि तेथील लोकांवर होणारे अन्याय त्यांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी काय केले? तिथं सत्याग्रहाचा अवलंब केला. भारतातील प्रमुख सत्याग्रह चंपारण सत्याग्रह आणि घेर सत्याग्रह तुम्हाला माहित आहे काय? माहित आहे. माहित आहे. त्यात त्यांनी महात्मा गांधीजींनी काय केलं? नेमकं चंपारण सत्याग्रह, घेर सत्याग्रह आणि हे नाही, दांडी यात्रा. दांडी यात्रा यात महात्मा गांधीजींनी काय केलेले आहे? नेतृत्व केलेलं आहे. काय केलेलं आहे? नेतृत्व केलेलं आहे. केलेलं आहे त्यांनी. अगदी बरोबर. तर आता बघा, मी तुम्हाला एक काय करणार आहे? गेम घेणार आहे. बरोबर. तर चला, तुम्ही या मॅडम. तुम्ही या. या मॅडम तुम्ही. असं सहभाग असून दे की. सहभाग असून त्याच्या पाठीमागे असं हात ठेवायचा आहे तुम्ही. डोळे बंद करायचे तुम्ही दोघांनी पण. तर आता काय करायचंय बघा, मी इथं उभारून नेतृत्व करते आणि मी तुझं सांगत आहे तसं तुम्ही जायचं आहे. मी टाळी मारली की जायचं, टाळी आणि मारली की थांबायचं. हा, जायचं तर चला पास. तर यातून आपल्याला काय कळतंय की